हं? नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो. तर आज नाशिक ATC अपर आयुक्त कार्यालय व नाशिक ATCचे मुख्य आयुक्त, जे की महाराष्ट्रामध्ये मुख्यतः 4 ATC आहेत, आदिवासी विकास विभाग, त्या अंतर्गत नाशिक विभागाच्या ATCकडे आज बहुसंख्य अभियोग्यताधारकांनी पाठपुरावा केला युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने. आणि युवा विद्यार्थी असोसिएशनने सद्यस्थिती नाशिक आदिवासी विकास विभाग असेल व इतर 4 ATC असतील, 29 प्रकल्प कार्यालय असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणावर उदासीनता दिसून येत आहे. आणि या उदासीनतेला धरूनच शासकीय अनुदानित आश्रमशाळांची पदे ही येण्याची शक्यता तुर्तास तरी नाही आहे. तर तीच अनुषंगाने आपण आज तब्बल 3रा ते 4था पाठपुरावा नाशिक ATCला केला आहे. आणि या नाशिक ATCचा पाठपुराव्यादरम्यान आज आपल्या बांधवांनी प्रमुख मागण्या ह्या युवा विद्यार्थी असोसिएशनने केल्या. त्यामध्ये सद्यस्थितीत सर्व अनुदानित आश्रमशाळांमधील विषयनिहाय प्रवर्गनिहाय रिक्त पदांची तात्काळ जाहिरात प्रकाशित करण्यात यावी आणि सोबतच आकृतीबंध पूर्ण करून बिंदूनामावली प्रक्रिया ही लवकरात लवकर तात्काळ शीघ्रगतीने पार पाडावी. व सोबतच 3रा मुद्दा होता रिक्त पदे पवित्र पोर्टलला त्वरित जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी. ह्या मागणीचं आम्ही आशयाचं निवेदन घेऊन तिथले सहाय्यक आयुक्त मॅडम यांच्याशी भेट घेतली. आज मुख्य आयुक्त मॅडम बनसोडे मॅडम, लीना बनसोडे मॅडम ह्या नव्हत्या, त्यामुळे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली, विस्तीर्ण चर्चा झाली. त्यांनी सांगितलं आमची कार्यवाही सुरू आहे, परंतु सद्यस्थितीत शासनाचे आदेश नसल्यामुळे ही प्रक्रिया संथगतीने चालू आहे. परंतु शासनाचे आदेश येताच आम्ही विहित वेळेत किंवा पोर्टलला अद्यापर्यंत आम्हाला या 15 तारखेपर्यंत जरी शक्य न झाल्यास पुढील तारखेपर्यंत आम्ही मुदतवाढ मागण्याची विनंती करू संबंधित राज्य परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त कार्यालय दोन्हीकडे संयुक्तपणे, कारण सुकाणू समितीकडे त्यांना विनंती करावी लागते. पण त्या पद्धतीने त्यांना शासन निर्देश येणे ही सर्वात अत्यंत आजच्या घडीची महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टीने युवा विद्यार्थी असोसिएशन राज्य कोर कमिटी टीम आपण आदिवासी विकास विभाग, सन्माननीय कॅबिनेट मंत्री महोदय व राज्यमंत्री महोदय या दोघांकडे पाठपुरावा घेऊन, सोबतच वाघमारे सर मंत्रालय या सर्वांकडे पाठपुराव्यासाठी लवकरच जाणार आहोत. तेव्हाच आदिवासी विकास विभागातील रिक्त पदे येऊ शकतील. आज बहुसंख्य बांधवांनी या पाठपुराव्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये प्रामुख्याने आज पाठपुरावा केलेले सर्वश्री राहुल भोळे सर, त्यासोबतच एकनाथ भोये सर, धर्मराज गवळी सर, जयश्री जाधव मॅडम, किरण गावित सर, दीपक ठाकरे सर, उमेश जोपळे सर, गौस बाबुळ सर, त्यासोबत प्रदीप वटके सर, प्रताप मोळे सर, विजय भोये सर, सोमनाथ मनोहर घुटे सर, धीरज मोतीराम कुवट सर, दीपक पाडवी सर, प्रदीप देशमुख सर, अर्जुन काशीनाथ भुसारे सर, प्रशांत मनोहर दळवी सर, कालिदास गावित यासोबतच आपल्या मागील वेळी पाठपुरावा केलेल्या मुख्यतः तिथल्या मुख्य आयुक्त आणि सोबतच सहाय्यक आयुक्त या दोघांनाही निवेदनाने प्रत्यक्ष भेट घेणाऱ्या प्रियांका मॅडम ह्यासुद्धा उपस्थित होत्या. सोबतच मुळीक सर असतील, हे सुद्धा उपस्थित होते. यांनी हा पाठपुरावा यशस्वी करण्यासाठी मुळीक सर असतील व सोबतच आपले ज्या महिला भगिनी होत्या त्या प्रियांका रोहिले मॅडम यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला. आणि लवकरच युवा विद्यार्थी असोसिएशनची राज्य कोर टीम संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे आणि लोकप्रतिनिधीकडे आदिवासी विकास विभागातील लवकरात लवकर पत्र कुठल्या पद्धतीने संबंधित स्थानिक आस्थापनांना त्यांच्याकडून आदेशित होईल त्या पद्धतीने आपण लवकरात लवकर प्रयत्नशील आहोत. तत्पूर्वी या विषयावर इथेच एक पॉज घेऊन आपण एक नवीन गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची सद्यस्थिती काय ही बघूया. सद्यस्थिती जिल्हा परिषदेची गडचिरोलीच्या पदांबाबत खूप मोठ्या प्रमाणावर समज, गैरसमज, संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. पण युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक विभाग, प्रत्येक जिल्हा असेल आणि यासोबतच प्रत्येक रिक्त पदांबाबत आपण सर्वतोपरी प्रत्येक पाठपुराव्यावरती दक्षतेने नजर ठेवून आहोत. आणि त्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ST मानधन तत्वावर आत्ता सध्या कार्यरत असलेल्या उमेदवारांना 11/2/2026च्या शासन निर्णयानुसार स्पष्ट गाईडलाईन्स आहेत, स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार त्यांना कायम करण्याबाबत
आदेश आहेत आणि त्यांना कायम करण्यात येतील, परंतु पेशा क्षेत्रातील खुल्या प्रवर्गाची 400 पदे तब्बल 400 व्हॅकन्सीत पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे येणार आहेत. तसेच नॉन पेशा क्षेत्रातील बिंदू नामावली संच मान्यता ही प्रक्रिया सुरू आहे. ही जिल्हा परिषद गडचिरोलीची सद्यस्थितीतील सन्माननीय अर्थातच शिक्षणाधिकारी महोदयांकडून मिळालेली ही सत्य माहिती होती, ऑथेंटिक माहिती होती. युवा विद्यार्थी असोसिएशन सदैव मैदानावर आहे. आपल्या सर्वांची गरज आहे. येत्या काळामध्ये 2400 केंद्रप्रमुख पदांचा दुसरा पाठपुरावा राज्यव्यापी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार आहे. आपल्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक जिल्ह्यात सहभागी व्हा एवढीच विनंती करतो. या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.